नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचे फुलांचे हेअर पिन्स बनवणार आहोत. याचा वापर आपण कोणत्याही हेअरस्टाईलसाठी करू शकतो. तरी तुम्ही ते नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हेअर पिन्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मोती, पिंक शेडची लोकर, पांढऱ्या कलरची लोकर, पिवळ्या कलरची लोकर, कात्री, हेअर पिन ज्याला आपण काटा म्हणतो तो वाला हेअर पिन, 2.7 mm चा हुक, निडल. इथे आपण सुरुवातीला पिवळ्या कलरची लोकर वापरत आहोत. सगळ्यात आधी स्लिप नॉट घालून घ्यायचा. स्लिप नॉट कसा घालायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे बघा आपण स्लिप नॉट घालून घेतली आहे. त्यानंतर 4 चैन करून घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. त्यानंतर काय करायचं, जी आपली पहिली चैन आहे त्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा. त्यामुळे आपल्याला एक सर्कल मिळेल. इथे बघा आपण स्लिप स्टिच घातलेली आहे आणि आपल्याला एक सर्कल मिळाले. आता आपण आपला पहिला राऊंड सुरू करतोय. त्यासाठी सुरुवातीला एक चैन घालून घ्यायची. त्यानंतर जो आपण सर्कल बनवला आहे त्या सर्कलमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. त्यानंतर त्याच सर्कलमध्ये दुसरा सिंगल क्रोशे घालायचा. सेम त्याच सर्कलमध्ये तिसरा सिंगल क्रोशे घालायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला ह्या राऊंडमध्ये टोटल 10 सिंगल क्रोशे मिळतील. इथे आपण 10 सिंगल क्रोशे घालून घेतलेत. त्यानंतर हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो आपला पहिला सिंगल क्रोशे आहे त्या सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची, म्हणजे हा आपला पहिला राऊंड कंप्लीट होईल. आता आपण दुसरा राऊंड सुरू करतोय. त्यासाठी सुरुवातीला एक चैन घालून घ्यायची. त्यानंतर जे पहिले प्लेस आहे त्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. त्यानंतर त्याच प्लेसमध्ये दुसरा सिंगल क्रोशे घालायचा. म्हणजेच आपण एकाच प्लेसमध्ये 2 सिंगल क्रोशे घालून घेतलेत. त्याच्या पुढचे जे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये सुद्धा 2 सिंगल क्रोशे घालायचे. हा पहिला सिंगल क्रोशे, त्याच प्लेसमध्ये दुसरा सिंगल क्रोशे घालायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला 20 सिंगल क्रोशे मिळतील. इथे आपण 20 सिंगल क्रोशे बनवून घेतलेत. आता हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो आपला पहिला सिंगल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा दुसरा राऊंड कंप्लीट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे मी 2 राऊंडचे 2 सर्कल बनवून घेतलेत. आता जो आपण हेअर पिन घेतलाय त्या हेअर पिनच्या दोन्ही टोकामध्ये एक एक मोती घालून घ्यायचा.
इथे बघा आपण एका टोकामध्ये मोती घातलाय त्याप्रमाणे दुसऱ्या टोकामध्ये सुद्धा मोती घालायचा. त्यानंतर तो हेअरपिन जे आपण सर्कल बनवलंय त्या सर्कलच्या मधून बाहेर काढायचा. त्याप्रमाणे दुसरं सर्कल सुद्धा त्या हेअरपिन मधून बाहेर काढायचं, म्हणजे दोन्ही सर्कल त्या हेअरपिन मध्ये अडकून राहतील. दोन्ही सर्कल एकमेकावर ठेवून घ्यायची. आता जे आपण दोन्ही सर्कल एकमेकांवर ठेवून घेतलेत त्या सर्कलच्या कोणत्याही एका सिंगल क्रोशेमध्ये पांढरा धागा ॲड करायचा. दोन्ही सर्कलमध्ये धागा ॲड करायचा. म्हणजेच आपण इथे काय केलंय बघा, दोन्ही सर्कलच्या एका सिंगल क्रोशेमध्ये पांढरा धागा ॲड केलाय. आता आपण तिसरा राऊंड बनवतोय. त्यासाठी सुरुवातीला एक चैन करून घ्यायची. त्यानंतर दोन्ही सर्कलच्या पहिल्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. त्यानंतर दुसऱ्या प्लेसमध्ये दोन्ही सर्कलच्या दुसऱ्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. इथे आपण दोन्ही सर्कल एकमेकांना जोडून घेतोय. आता दोन्ही सर्कलच्या तिसऱ्या प्लेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला 20 सिंगल क्रोशे मिळतील. इथे आपण 20 सिंगल क्रोशे करून घेतलेत आणि दोन्ही सर्कल एकमेकांना जोडून घेतली आहेत. आता हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो पहिला सिंगल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता चौथ्या राऊंडमध्ये सुरुवातीला 8 चैन करून घ्यायच्या. 2 3 4 5 6 7 8. इथे आपण 8 चैन करून घेतल्यात. त्यानंतर जी आपली पहिली चैन आहे ती स्किप करायची. त्याच्यामध्ये एक मार्किंग पॉइंट ॲड करून ठेवायचा. मी ते पिन ॲड केला आहे मार्किंगसाठी. त्यानंतर दुसऱ्या चैनमध्ये एक सिंगल क्रोशे घालायचा. त्यानंतर तिसऱ्या चैनमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशे घालायचा आणि ही प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 7 सिंगल क्रोशे मिळतील. इथे आपण 7 सिंगल क्रोशे बनवून घेतलेत. त्यानंतर जो स्टार्टिंग पॉइंट आहे म्हणजे जे पहिले प्लेस आहे जिथून आपण सुरुवात केली त्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. इथे बघा आपण एक पट्टी बनवून घेतली आहे. त्यानंतर काय करायचं, जे पुढचं प्लेस आहे दुसरंवालं
ते स्किप करायचं आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे घालायचा. आपण काय केलं, दुसरं प्लेस स्किप केलं आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे घातला. आता त्याच्या पुढचं जे प्लेस आहे ते स्किप करायचं आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये परत एक स्लिप स्टिच घालायची. इथे आपण डबल क्रोशे जिथे घातलाय त्याच्या पुढचं प्लेस स्किप केलंय आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घातली आहे. आता जी आपण पट्टी बनवली आहे त्याप्रमाणेच पट्टी त्या ठिकाणी बनवून घ्यायची आणि हीच प्रोसेस रिपीट करायची. म्हणजे एक पट्टी आणि मध्ये एक डबल क्रोशे. इथे आपण टोटल 5 पट्ट्या बनवून घेतल्यात आणि 2 पट्ट्यांच्या मध्ये एक डबल क्रोशे बनवलाय. इथे तुम्ही बघू शकता टोटल 5 पट्ट्या आपण बनवून घेतल्यात आणि 2 पट्ट्यांच्या मध्ये एक डबल क्रोशे घालून घेतलाय. आता बघा, ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जे शेवटचे प्लेस आहे ते स्किप करायचे आणि जे आपले पहिले प्लेस आहे जिथे आपण आपली पहिली पट्टी बनवली त्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायचा. त्यामुळे काय होईल, आपला हा जो चौथा राऊंड आहे तो कंप्लीट होईल. आता आपण आपल्या 5व्या राऊंडला सुरुवात करतोय. आपण जी आपली पट्टी बनवली आहे त्या पट्टीतल्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर त्याच पट्टीतील दुसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे करून घ्यायचा आणि हीच प्रोसेस मार्किंग पॉईंटच्या अगोदरपर्यंत कंप्लीट करायची. इथे बघा, आपण 7 डबल क्रोशे करून घेतलेत. आता जो आपला मार्किंग पॉईंट आहे त्या मार्किंग पॉईंटमध्ये 5 डबल क्रोशे करून घ्यायचे. एकाच ठिकाणी 5 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे, त्याप्रमाणे अजून 4 डबल क्रोशे एकाच ठिकाणी करून घ्यायचे. इथे आपण एकाच ठिकाणी 5 डबल क्रोशे करून घेतलेत. आता पुढचे जे 7 सिंगल क्रोशे आहेत त्या सिंगल क्रोशेमध्ये सुद्धा डबल क्रोशे करून घ्यायचे. हे जे पुढचे 7 सिंगल क्रोशे आहेत त्यामध्ये डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे आपण 7 डबल क्रोशे, त्यानंतर मार्किंग पॉईंटमध्ये 5 डबल क्रोशे, त्यानंतर पुढच्या 7 सिंगल क्रोशेमध्ये परत 7 डबल क्रोशे करून घेतलेत. त्यानंतर जो आपला स्टार्टिंग पॉईंट आहे
त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ही पाकळी कंप्लीट करून घ्यायची. त्यानंतर जो पुढचा डबल क्रोशे आहे त्या डबल क्रोशेमध्ये अजून एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. इथे बघा आपण मागच्या राऊंडच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे घालून घेतला आहे. त्यानंतर जी पुढची पट्टी आहे त्या पट्टीमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि जशी आपण पहिली आपली पाकळी बनवली आहे त्याप्रमाणे पुढच्या पाकळ्यासुद्धा बनवून घ्यायच्या. आपण टोटल 5 पाकळ्या बनवणार आहोत. इथे आपण 5 पाकळ्या बनवून घेतल्यात आणि 2 पाकळ्यांच्या मध्ये एक डबल क्रोशे घालून घेतला आहे. इथे आपण बघू शकतो आपण टोटल 5 पेटल्स बनवली आहेत. आता हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जी आपली पहिली पाकळी आहे त्या पाकळीमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. आता जो आपण डबल क्रोशे बनवला आहे 2 पेटल्सच्या मध्ये जो डबल क्रोशे आहे त्या डबल क्रोशेमध्ये पिंक शेडचा धागा ॲड करून घ्यायचा. आता सुरुवातीला एक चैन करून घ्यायची. त्यानंतर त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर जे आपण पेटल बनवलंय त्या पेटलच्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. पेटल्सच्या पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे. त्यानंतर त्याच्या पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे आणि हीच प्रोसेस अगदी शेवटपर्यंत रिपीट करायची. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. आपण ही आपल्या पेटलला बॉर्डर देत आहोत. इथे आपण सुरुवातीच्या पेटलपासून शेवटच्या पेटलपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक एक सिंगल क्रोशे करून घेतलाय. तुम्ही बघू शकता प्रत्येक पेटलला आपण बॉर्डर दिली आहे.
आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो आपला पहिला सिंगल क्रोशे आहे त्या सिंगल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. इथे आपण 5 पेटलचं फूल बनवून घेतलंय. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे आपण आपलं 5 पेटलचं फूल बनवून घेतलंय. आता जो फुलाचा मधला सेंटरचा भाग आहे तिथे मोती ॲड करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेट करू शकता. मी इथे सेंटरला 4 मोती ॲड करत आहे. इथे आपले लोकरीचे फुलांचे हेअरपिन्स तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.